ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एक अतिशय महत्त्वाचं असं विधान केलंय। ते म्हणाले की संजय राऊत यांचा मला काही प्रॉब्लेम नाही, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबाशीही माझं काही भांडण नाही, मला फक्त एकाच व्यक्तीचा त्रास होता आणि त्यामुळेच आमच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली, असं संजय दिना पाटील म्हणाले। पण आता ठाकरे सेनेतील ती व्यक्ती कोण हे मात्र त्यांनी सांगितलंच नाही। त्यामुळे हे नाव कोणाचं असू शकतं याच एका अनुत्तरित प्रश्नाभोवती मुंबईच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आलंय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर बराचसा गोंधळ झाल्यानंतर अखेर काल ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 बंडखोर खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईतील यशवंतराव सेंटर या ठिकाणी या बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला। त्यानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं असं विधान केलं। ते म्हणाले की मला एकाच व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे, जो माझ्या तोंडासमोर गोड बोलायचा आणि मागून शिव्या द्यायचा, असा आरोप संजय दिना पाटील यांनी यावेळी केला। दरम्यान तुमचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का, असं पत्रकारांनी त्यांना विचारता त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली यांच्याविषयी माझं काही तक्रार नाही, त्यांनी मला मान दिला, मला फक्त एकाच व्यक्तीचा त्रास होतो, जो स्टेजवर बसून शिव्या द्यायचा, तो शाखा प्रमुखांना सांगायचा माझ्याकडे जाऊ नका आणि वर तक्रार करायचा, हा संघटनेच्या कार्यक्रमाला येत नाही, अशी ही तक्रार यावेळी संजय दिना पाटील यांनी त्या अज्ञात व्यक्ती संदर्भात केली आहे। आता जर उद्धव ठाकरे नाही तर मग कोण, संजय राऊत यांच्याबद्दल तुम्हाला राग आहे का, असं संजय दिना पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यावर बोलताना संजय पाटील म्हणाले की संजय राऊत यांचा मला काही प्रॉब्लेम नाही, ठाकरे फॅमिलीशी कोणाशीच प्रॉब्लेम नाही, संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे, मला त्यांनी 2004 मध्ये आमदार बनवण्यात मदत केली होती, नंतर किरीट सोमय्यांच्या विरोधात लोकसभा लढताना देखील त्यांनी मला मदत केली होती आणि यात मला एकाच व्यक्तीचा प्रॉब्लेम होता, असेही त्यांनी सांगितले। आता माध्यमांशी बोलताना संजय दिना पाटलांनी नाव घेतलं नाही, पण राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे भांडूपचे आमदार सुनील राऊत। का? कारण संजय दिना पाटील यांनी बंड केल्यानंतर आमदार सुनील राऊत यांनी थेट पाटलांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर भांडूप रेल्वे स्थानकाजवळ निषेध आंदोलन केलं होतं। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावले आणि पाटलांच्या छायाचित्रासमोर घोषणाबाजी केली। आता ही घडामोड पाहता संजय दिना पाटलांचा रोख सुनील राऊतांवर होता का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। मुळात सुनील राऊतांच्या नावाची चर्चा का होतीये, तर असं बोललं जात आहे की पक्षात संजय राऊतांमुळे सुनील राऊतांचं वर्चस्व वाढलेलं आहे, त्यामुळे या फुटीर खासदारांना उद्धव ठाकरेंना भेटू न देणं, परस्पर निर्णय घेणं अशा पद्धतीचे कृत्य सर्रास घडत असल्याचं बोललं जात आहे। अर्थात संजय दिना पाटलांनी सुनील राऊतांचं उघड नाव घेतलं नाहीये, पण राजकीय वर्तुळात सुनील राऊतांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे। दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं? संजय दिना पाटलांनी ज्या एका व्यक्तीचं नाव घेतलं नाही ती व्यक्ती खरंच सुनील राऊत आहेत का, की आणखीन कोणी दुसरं असू शकतं, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।